हा म्हणजे रेकॉर्डिंग तुम्हाला अवेलेबल आहे. ओके, गुड इव्हिनिंग. तर आज आपलं ट्रेनिंगचा फर्स्ट सेशन आहे बघा. तर अगदी बेसिक पासून चार्ट रीडिंग कसं करायचं पहिली स्टेप, त्यानंतर चार्ट रीड करता यायला लागला तर मग त्याच्यानंतर मार्केटचा ट्रेंड कसा फाइंड आउट करायची सेकंड स्टेप, त्यानंतर थर्ड टाइम आपण काय करणार, मग एकदा ट्रेंड कळायला लागले का मग ऑप्शन काय असतो, ऑप्शन कसं यूज करायचं ती प्रोसेस राहील, आणि त्यानंतर मग ऑप्शनची स्ट्रॅटेजी. अशा टोटल 4 स्टेप मध्ये आपण ती पूर्ण प्रोसेस करणार आहोत. तर टप्प्याटप्प्याने आपल्याला जायचंय. आता मी सेशन सुरू करेल. आजच्या सेशन मध्ये आपल्याला मार्केटचं बेसिक चार्ट कसं रीड करायचं, मार्केटचे व्हॅल्यू काय असतात, ओपन हाय लो क्लोज वगैरे काय असतील वगैरे वगैरे, मार्केटला बघण्याची प्रोसेस बघायची. त्यानुसार जे अंडरस्टँड होईल त्यानुसार मार्केटचा ट्रेंड कसा होईल, अप की डाऊन की साइडवेज काय राहील, हे कसं फाइंड आउट करायचं ते आपण उद्याच्या सेशन मध्ये बघणार आहोत. हे 2 सेशन झाले तर मग आपल्याला ऑप्शनची स्ट्रॅटेजी सुरू करायची आहे, आणि मग ती इम्प्लिमेंट कसं करायचं वगैरे सर्व गोष्टी, पूर्ण प्रोसेस लाईव्ह वगैरे सर्व गोष्टी पुढे चालतील. हा पॉइंट सर्वांना क्लिअर आहे? टप्प्याटप्प्याने आपण कसं जाणार आहोत ते. ओके, तर तो फ्लो आपण फॉलो करणार आहोत. तर ऍटलिस्ट आपल्या 3 ते 4 दिवस लागतील तुम्हाला या पूर्ण प्रोसेसला कळून घ्यायला. एकदा ती प्रोसेस कळली का मग त्याची प्रॅक्टिस सुरू होईल. ठीक आहे, तर सुरुवात करूया आजच्या फर्स्ट सेशन मध्ये. अगदी मी असं कन्सिडर करेल की ज्याला मार्केटचं एबीसीडी पण माहित नाहीये आणि त्या लेवल पासून आपण आता सुरुवात करणार आहोत. तर सगळ्यात पहिली गोष्ट की जेव्हा आपण मार्केटमध्ये येतो, काम करायला येतोय, चार्ट बघावा लागतो. तर चार्ट बघताना मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट मार्केटमध्ये अवेलेबल आहेत. जनरल म्हणजे आपण लाईव्ह मार्केटमध्ये पूर्ण 9 तास 3.5 बसणार नाही होते मला माहितीये, पण तरी सुद्धा आपण आता बसून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे आता तरी रात्री बघणार आहोत 2-5 मिनिटं. त्यासाठी थोडस चार्ट माहिती असेल पाहिजे, ती प्रोसेस सांगतोय. तर मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट राहतील. त्यातलं एक पहिला आहे लाईन चार्ट, त्यानंतर आहे बार चार्ट, नंतर कॅन्डलस्टिक चार्ट. अशा 3 वेगवेगळ्या प्रकारचे चार्ट मार्केटमध्ये यूज होतात. पण आता करंटली सर्वात जास्त कॅन्डल चार्ट यूज केला जातो, कॅन्डलस्टिक चार्ट यूज केला जातोय. तर आपण कॅन्डलस्टिक पासून स्टार्ट करणार आहोत. कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये जेव्हा तो चार्ट तुम्ही ओपन कराल, मी ओपन करून दाखवेल, तर 2 प्रकारच्या कॅन्डल इथं तयार होतील, एक ग्रीन आणि दुसरी रेड. तर जेव्हा एखादी कॅन्डल ग्रीन असते त्याला आपण बुलिश का म्हणतोय, तर त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू जेव्हा मार्केट सपोज एक्झाम्पल सकाळी 9:15 स्टार्ट झालं, तर ज्या रेटला मार्केट स्टार्ट झालेलं आहे त्याला आपण त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू म्हणतोय. दिवसभरात मार्केट सगळ्यात लोएस्ट पॉइंटला जाईल त्याला लो म्हणतोय, सगळ्यात हायेस्टला मार्केट जाईल त्याला हाय म्हणतोय, आणि 3:30 वाजता मार्केट ज्या रेटला थांबेल त्याला आपण मार्केटची क्लोजिंग म्हणतोय. आणि याला बुलिश का म्हणतोय, तर सकाळी 9:15च्या कम्पेअरला सकाळी 9:15ला ज्या रेटला मार्केट होतो, जिला आपण ओपन व्हॅल्यू म्हणतोय, त्यापेक्षा मार्केटची क्लोजिंग वरती आहे, जास्त आहे, आणि म्हणून याला बुलिश कॅन्डल म्हटलं जात आहे. आता या कॅन्डल मध्ये बघा ओपन आणि क्लोजचा जो फरक आहे ना, तो 10, 20, 25, 50 रुपये किती, त्यानुसार तो वरती मध्ये जो रेक्टँगल बॉक्स आहे त्याची साईज कधी छोटी दिसेल, कधी मोठी दिसेल, कधी खूप मोठी दिसेल. ओके, तसंच वरची जी लाईन आहे त्याला आपण टेल म्हणतोय, खाली लाईन आहे तिला टेल किंवा शॅडो म्हणतायत. तर त्यांचा पण हाय आणि लोचा मतलब हाय आणि क्लोजचा डिफरन्स किती आहे, इथं बघा हाय आणि क्लोज किती फरक आहे त्या, किंवा ओपन आणि लो मध्ये फरक किती, त्यानुसार खालची लाईन किंवा वरची लाईन पण छोटी मोठी राहील. आपण बघूया ते सगळं कशी प्रोसेस राहते. पण मार्केटमध्ये सकाळी मार्केट ओपन झाल्यानंतर जी प्राइस आहे तिला ओपन म्हणायचंय, 3:30ला क्लोज होईल तिला आपण क्लोज म्हणायचंय, आणि ओपनिंग पेक्षा मार्केट वरती क्लोज झालं बुलिश कॅन्डल तयार होते. आता ही जी कॅन्डल तयार होते त्या कॅन्डलला 3 पार्ट आहेत. जसं रेक्टँगल बॉक्स त्याला कॅन्डलची बॉडी म्हटले जाते, तसंच रेड राहिलं तरी सेम आहे. ओपन सकाळी 9:15ला होईल आणि 3:30ला जर मार्केट ओपनिंग पेक्षा खाली क्लोज झालं तर त्याला बेरिश मार्केट, निगेटिव्ह मार्केट म्हटलं जाते. ही प्रोसेस आहे. लोएस्टला लो म्हणतोय, हायेस्टला हाय म्हणतोय. जो रेक्टँगल बॉक्स त्याला बॉडीज म्हणणार, वरती जी लाईन आहे तिला आपण म्हणतोय अप्पर शॅडो, आणि खाली जी लाईन आहे तिला म्हणतोय लोअर शॅडो. हे झालं कॅन्डल चार्ट मध्ये. तुम्ही कधी पण चार्ट बघाल तर याच्यात आपल्याला काय बघायचंय की जेव्हा तुम्ही मार्केट समोर आलेला आहात, आता पहिली प्रोसेस काय आहे की 3:30ला मार्केट थांबलेलं आहे आणि उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे हे मला आयडेंटिफाय करायचं. तर मार्केटला ते माहिती करण्यासाठी आपल्याला आज मार्केटमध्ये काय ओपन होता, कुठं हाय लो क्लोज काय केलं तेवढं बघायचंय. त्यासाठीची ही प्रोसेस मी तुम्हाला दाखवतोय. तर मार्केटचे ओपन, हाय आणि लो आणि क्लोज
या 4 व्हॅल्यू कुठं बघायच्या, तर ते 2 मिनिटात तुम्हाला दाखवतोय की सपोज तुम्ही कोणताही चार्ट ओपन कराल, निफ्टी, बँक निफ्टी किंवा इंडिव्हिज्युअल स्टॉक असू द्या किंवा अजून कोणताही ऑप्शनचा असू द्या, तुम्ही कोणताही ओपन करा आणि त्यामध्ये बघा इथं त्याचं नाव येऊन जाईल. त्यानंतर इथं बघा इथं चार्टचा टाईप दिसतो, त्यात मी कॅन्डल सिलेक्ट केलेला आहे. कॅन्डल स्टिकला आपण इथं कॅन्डल नाव लिहून येते. तर इथं वेगवेगळ्या प्रकारचे कॅन्डल तुम्हाला दिसतील बघा. थोडस मी झूम करतोय आणि यामध्ये तुम्हाला कोणत्याही कॅन्डलवर जो आम्ही ही व्हर्टिकल लाईन, माझी जी व्हर्टिकल लाईन जी दिसते ना, या व्हर्टिकल लाईनला आपण ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवणार आहोत त्या कॅन्डलला मार्केटचा ओपन काय, मार्केटचा हाय काय, मार्केटचा लो काय, मार्केटचा क्लोज काय, ती प्रोसेस आपल्याला कळते. तर कोणत्याही कॅन्डलवर जसं माझ्या कर्सर जाईल तसं वरती ओपन, हाय, लो, क्लोजच्या व्हॅल्यू चेंज होतात बघा. चेक करायचं आहे. तर हे ओपन, हाय, लो आणि क्लोज या व्हॅल्यू कुठं दिसत आहेत, तर तुम्हाला ते पण दाखवून देतो 2 मिनिटात. ओके. हे बघा, ओ म्हणजे ओपन आहे, एच म्हणजे हाय आहे, एल म्हणजे लो आहे आणि सी म्हणजे क्लोज आहे. ठीक आहे. तर ज्या पण कॅन्डलवर तुम्ही कर्सर ठेवाल त्या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू काय, हाय व्हॅल्यू काय, लो व्हॅल्यू काय आणि क्लोज व्हॅल्यू काय या व्हॅल्यू तिथे दिसून येतात. डायरेक्ट व्हॅल्यू लिहून येतील. त्यानंतर ही कॅन्डल कधी बनायला सुरुवात झाली, कोणत्या दिवसाची, किती वाजेची, ते कसं कळेल, तर त्याच कॅन्डलला डाऊन साईडला जेव्हा तुम्ही खाली बघाल, बघा मी एक कर्सर मार्क करतो, कुठेतरी इकडे येईल बघा, सर्कल ड्रॉ करतोय मी. तर तिथं बघा ज्या कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय ते जे मी सर्कल मार्क केलेलं आहे तिथं तुम्हाला दिसेल की मार्केटची किती तारखेला ती कॅन्डल बनलेली आहे आणि किती वाजता बनलेली आहे. तर त्या सर्कलकडे तुम्हाला बघता येईल. तर मार्केटमध्ये ज्या पण कॅन्डलवर बघा 12 सप्टेंबर 11:15 आहे, पुढची 11:20 आहे, पुढची 11:25, म्हणजे या जेवढ्या पण कॅन्डल तुमच्या समोर दिसत आहेत त्या 5-5 मिनिटाच्या आहेत. आता 5 मिनिटाची आहे तसंच आपण 15 मिनिटाची पण लावू शकतोय. म्हणजे आता जेवढ्या पण कॅन्डल या चार्टवर दिसतील त्या प्रत्येक कॅन्डल 15 मिनिटं, 9:15 मार्केट स्टार्ट झालेलं आहे, 9:30, 9:45, 10 अशा 15-15 मिनिटाच्या कॅन्डल तयार होतात. तसंच आपल्याला वाटलं की आपल्याला 30 मिनिटं करायचंय तर तुम्ही 30 मिनिटं पण करू शकता. आपण कोणतं वापराल पुढे मी सांगेल, पण आतासाठी इथं कोणता चार्ट मी ओपन केला निफ्टीचा, त्याच्यानंतर सगळ्यात पहिली एक स्टेप काय दिसते की तुम्हाला टाइम फ्रेम जे म्हणतोय की चार्ट 5 मिनिटं, 15 मिनिटं, 1 मिनिट कोणता लावायचा, ती लावण्याची प्रोसेस इथं दिसते. त्यानंतर इथं चार्ट टाईप दिसेल तुम्हाला, बार चार्ट, कॅन्डलस्टिक चार्ट, लाईन चार्ट वगैरे वेगवेगळे चार्ट दिसतात. आपण अजून एक ऍडव्हान्स चार्ट पुढे बघणार आहोत, तर ती प्रोसेस आहे. तर ही अगदी बेसिक प्रोसेस मी तुम्हाला सांगतोय. याची तुम्हाला पीडीएफ वगैरे, नोट्स वगैरे येऊन जातील, त्याची चिंता करू नका. हे पूर्ण पीडीएफ याच्या पीपीटीचा स्क्रीनशॉट मी तुम्हाला शेअर करून टाकेल. ओके. आता जे टाइम फ्रेम मी दाखवलं की एक कॅन्डलला कंप्लीट करायला स्टार्टिंग पासून कंप्लीट होईपर्यंत ओपन मार्केट कधी झालं आणि मार्केट क्लोज किती झालं या दरम्यान किती वेळ लागतोय त्याला टाइम फ्रेम म्हणतात. ओके. तर जसं इथं डेली टाइम फ्रेम, याचा अर्थ काय की पूर्ण दिवसभरात एकच कॅन्डल मार्केटमध्ये तयार होईल, दिवसभराची एक कॅन्डल, त्याला डेली टाइम फ्रेम म्हणतात. तसं दर 15 मिनिटात नवीन कॅन्डल बनेल 15 मिनिटाची, दर 5 मिनिटं, दर 2 मिनिटं. तर वेगवेगळ्या टाइम फ्रेम तुमच्याकडे अवेलेबल आहे. जसं मी तुम्हाला दाखवलं, तुम्ही कोणती वापराल पुढे मी स्पेसिफाय करणार आहे. इंट्राडे साठी कोणती वापरायची, स्विंग साठी कोणती वापरायची ते पुढे बघूया. पण आतासाठी मार्केटमध्ये तुम्ही कोणती लावू शकताय, त्यावर आपल्याला फक्त काय करायचंय, ओपन, हाय, लो आणि क्लोज या 4 व्हॅल्यू आपल्याला रीड करता यायला पाहिजे. ही प्रोसेस आहे. कुठं दिसतील, तुम्ही ज्या पण कॅन्डलवर कर्सर ठेवाल त्या कॅन्डलच्या व्हॅल्यू वरती आपोआप येऊन जातं बघा. वरती ओ म्हणजे ओपन, एच म्हणजे हाय, एल म्हणजे लो, सी म्हणजे क्लोज. ही गोष्ट पहिले नोट करायची, ते खूप इम्पॉर्टंट आहे. कारण की याच्यानंतर आपण जे काय अनालिसिस करणार आहोत ती ओपन व्हॅल्यू, हाय व्हॅल्यू, लो व्हॅल्यू, क्लोज व्हॅल्यू या व्हॅल्यूवर आपण करणार आहोत. तर या व्हॅल्यू आपल्याला इम्पॉर्टंट आहे, एस्पेशली ट्रेंड माहिती करायला. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण अजून एक नवीन चार्ट शिकणार आहोत, इकॉनॉमी चार्ट. कदाचित कॅन्डलस्टिक चार्ट तुम्हाला माहिती असेल, हा चार्ट तुम्ही बघितला असेल. याच्यात 2 प्रकारच्या कॅन्डल बनत होत्या. याच जागेवर या कॅन्डलच्या जागी या कॅन्डलच्या ज्या ओपन, हाय, लो, क्लोज व्हॅल्यू वापरल्या जातात याला मॉडिफाय करून थोडासा स्मूथ चार्ट बनवायचा. कारण की तुम्ही जर बघाल ना, इथं 5 मिनिटं, 7 मिनिटं, 8 आपण वेगवेगळ्या कॅन्डल जेव्हा बघतो तर त्या कॅन्डल मध्ये काय होतं की खूप सारं असं 2 कॅन्डल वरती खाली असं मार्केटमध्ये केऑस तयार होत असतो, बरोबर आहे. इथं साईड वेज असतो. तर मग आपलं काय पाहिजे
एक मार्केटचा ट्रेंड क्लिअरली कळायला पाहिजे, नुसतं बघून कळायला पाहिजे. त्यासाठी आपण जो चार्ट टाईप बघतोय की एक जनरल मार्केटचा सेन्स आपल्याला कळण्यासाठी ते कॅन्डल, मी चार्ट टाईपच्या जागी गेलो, कॅन्डल जे सिलेक्ट केलेलं आहे त्याला जस्ट मी थोडं ड्रॉप करतोय आणि त्याच्यानंतर तुम्हाला इथं हिकानशी चार्ट करून दिसेल, नाव नोट करून घ्या. हिकानशी चार्ट आहे, या हिकानशीवर मी आलो आणि याला बदल केला. आता तुम्ही ऑब्झर्व करा थोडस की इथं 2-4 कॅन्डल रेड दिसत होत्या, परत खाली वरती दिसत होतं, पण मार्केटचा ट्रेंड ऑफ आहे. तर इकॉनॉमिक चार्टचा पहिला फायदा काय आहे की जो मार्केटचा ट्रेंड असेल त्याच कलरच्या कॅन्डल बनतील. जर मार्केटचा ट्रेंड रिव्हर्स होणार असेल तर कॅन्डल बदलतील. म्हणजे काय की आपल्याला काय करायचं, याच्या मागचा माझा उद्देश काय, साधा सोपा सरळ, की मला मार्केटचा ट्रेंड ओळखताना इझिली कळायला पाहिजे. आपल्याला जास्त मार्केटमध्ये कन्फ्युजन नकोय. ओके, तर ती प्रोसेस आहे. ठीक आहे, तर सिंपल प्रोसेस काय केलेली आहे, मी जो कॅन्डल चार्ट आपण नॉर्मली वापरत होतो त्या कॅन्डलला चेंज करून हिकानशी चार्ट सिलेक्ट केलेला आहे. हिकानशी चार्ट, ठीक आहे. तर हा चार्ट तुम्हाला जवळजवळ आता प्रत्येक ब्रोकरकडे पण अवेलेबल आहेत. आणि जर कोणत्या ब्रोकरकडे किंवा तुमचं अजून अकाउंट ओपन नसेल, डिमेट अकाउंट वगैरे, तर तुम्हाला ट्रेडिंग व्ह्यू वर जाऊन नॉर्मली तुमची ईमेल आयडी पासवर्डने तुम्हाला लॉग इन करायचंय. कोणतेही चार्जेस वगैरे काहीच नाहीये. तुम्हाला जवळजवळ पूर्ण कोणतेही ब्रोकर, इव्हन दो मोठे मोठे ब्रोकर पण ट्रेडिंग व्ह्यूचे चार्ट वापरतायत, तर तुम्ही डिरेक्टली त्यांच्या साईडवर जाऊन पण ते डिरेक्टली वापरू शकता. ठीक आहे, ही प्रोसेस तुमच्या समोर आहे. आता याच्यात जेव्हा आपण बघतोय बघा, तर एक मी पहिले प्रोसेस काय केली की मार्केट जर कंटिन्युअस ग्रीन 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 कॅन्डल बनवत जात आहे तर ट्रेंड माझा अप राहील. जर कंटिन्युअस रेड रेड बनवत आहे तर ट्रेंड डाऊन राहील. पण एवढं इझी नाही आहे मार्केटमध्ये. मार्केट कुठं ना कुठं साईडवेज करेल, कुठं ना कुठं काही गोष्टी करतील. तर आपल्याला अजून याच्या पुढच्या स्टेप पर्यंत जायचं आहे. पण एक जनरल प्रोसेस काय केली की टाइम फ्रेम कुठं बदलायचा आहे, चार्ट कोणता लावायचा आहे, आणि चार्ट टाईप कॅन्डल चार्ट किंवा हिकानशी चार्ट कसं लावायचं. आता याच्यात बघा, तुम्ही नॉर्मली कॅन्डल चार्ट जेव्हा लावतात तर दोघांमध्ये फरक काय, तर कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये ज्या व्हॅल्यू इथं ओपन हाय लो क्लोज दिसतील, या मार्केटमध्ये त्या मिनिटाला ज्या व्हॅल्यू असतील त्या तशाच्या तशा प्लॉट करतात. पण आपण जो हा इकॉनॉमी चार्ट मार्केटमध्ये प्लॉट करतोय त्याला मॉडिफाय करून आपण प्लॉट करतोय, जेणेकरून जो गॅप मार्केटमध्ये क्रिएट होतो, बाकी ज्या गोष्टी तयार होतात त्याचा आपल्याला प्रॉब्लेम नको व्हायला आणि एक स्मूथ मार्केटचे मुवमेंट आपल्याला कळायला पाहिजे. म्हणून लक्षात घ्या, कॅन्डलस्टिक चार्ट मध्ये रिअल मार्केटची प्राइस असते. इकॉनॉमी चार्ट जो आपण सांगतोय तो फक्त मार्केटचा ट्रेंड आयडेंटिफाय करायला आपल्याला यूज करायचा आहे. बाकी मार्केटमध्ये ट्रेड करताना कुठं ट्रेड करायचे तुम्ही कॅन्डलस्टिक बघितलं तरी चालेल, त्याला काही प्रॉब्लेम नाही. पण मार्केटचा जनरल ट्रेंड ओळखण्यासाठी हिकानशी चार्ट तुम्हाला इझिली ट्रेंड ओळखायला मदत करेल. ठीक आहे, आता हे जे दोन कॅन्डल आपण जो नवीन पार्ट सांगितला याच्यात पण दोन प्रकारच्या कॅन्डल तयार होत आहेत. तर त्या दोन प्रकारच्या कॅन्डल कोणत्या आहेत, तर पहिली गोष्ट तर इथं रेड किंवा ग्रीन असं नाही बघायचं. या चार्टला कसं बघायचं बघा, ही पहिली कॅन्डल आहे बघा, रेड आहे, पण तिला वरच्या बाजूला पण टेल आहे, खालच्या बाजूला पण टेल आहे, वरती पण शाडो आहे, खाली पण शाडो आहे. तर म्हणजे वरती खाली बोथ साइड लाईन आहे, तर तिला डोजी म्हणायचं आहे. आणि जर अशी एक कॅन्डल बनली, ती रेड किंवा ग्रीन कोणती असू द्या, एका बाजूला बिलकुल प्लेन आहे आणि एकाच बाजूला लाईन आहे, तर त्या कॅन्डलला प्लेन कॅन्डल म्हणायचं. आता तिसरी बघा, वरती खाली लाईन आहे, डोजी झालं, वरती खाली लाईन आहे, डोजी झालंय. ही ग्रीन वाली बघा, एका बाजूला डाऊन साइडला प्लेन आहे, एकाच बाजूला नाही. कोणत्याही बाजूला, एक बाजूला प्लेन आणि एका बाजूला लाईन असं असेल तर त्या कॅन्डलला प्लेन म्हणायचं. आता मी जर तुमच्या समोर आलो आणि कॅन्डलस्टिक चार्ट मी तुमच्या समोर ओपन केला, हिकानशी चार्ट मी तुमच्या समोर ओपन केला आणि मी कोणत्याही कॅन्डलवर कर्सर ठेवेल, तुम्हाला मी एवढंच विचारेल की ही जी कॅन्डल तुम्हाला दिसते ती कॅन्डल प्लेन दिसते का डोजी दिसते. डोजी याचा अर्थ वरती खाली बोथ साइड जर तिला शॅडो असेल, लाईन असेल, तर तिला डोजी म्हणायचंय. तर तुम्ही मला सांगायचंय की या ज्या कॅन्डल तुमच्या समोर, आता मी ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवलेला आहे ती कॅन्डल तुम्हाला प्लेन दिसते का डोजी दिसते, चार्ट बॉक्स मध्ये प्रत्येकाने रिप्लाय करायचं. यस, प्लेन की डोजी. सिंपल, बघून कळेल प्रत्येकाला. अगदी सिंपल प्रोसेस आहे. कोणत्याही कॅन्डलवर मी कर्सर ठेवेल तुम्हाला दिसेल, जर एका बाजूला बिलकुल प्लेन आहे, वरच्या बाजूला शॅडो असेल तर तिला प्लेन म्हणायचंय. आणि ही कॅन्डल सपोज एक्झाम्पल एक ग्रीनच घेतो मी सध्या, ही वाली कॅन्डल बोला, हिला काय म्हणाल, प्लेन की डोजी. त्या कॅन्डलची बॉडी छोटी मोठी किती असू द्या आपल्याला फरक पडत नाहीये. या कॅन्डलला काय म्हणायचंय,
प्लेन म्हणायचे की डोजी म्हणायचे. आपल्याला हे का करायचंय, तर रात्री बसून नेक्स्ट डेचा मार्केटचा ट्रेंड कसा ओळखायचा ते आपल्याला इझिली जमायला पाहिजे, त्यासाठीची प्रोसेस आहे. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट राहील. रोज डेली आपल्याला 5 मिनिटं जे आपल्याला टाइम द्यायचे त्यामध्ये याचा वापर होणार आहे. ओके, तर प्रत्येकाला कोणत्याही कॅन्डलवर जर मी कर्सर ठेवलं, सपोज रेड वाली, ही रेड बघा, हिला प्लेन म्हणाल का डोजी म्हणाल, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचा. प्लेन की डोजी? एक मिनिट, मी कर्सर चेंज करतो. हा, या कॅन्डलला काय म्हणायचं, प्लेन की डोजी? परफेक्ट, प्लेन आहे. एका बाजूला प्लेन आहे म्हणजे ती रेड ग्रीन मॅटर करत नाही आपल्याला. हिला काय म्हणाल? प्रत्येकाचा आन्सर यायला पाहिजे. ओके, तर प्रत्येकाला चार्टवर कोणताही चार्ट जेव्हा तुम्ही लावताय, तो मग निफ्टीचा असू द्या, कम्युनिटी मार्केटचा असू द्या, की अजून कोणताही असू द्या, तुम्ही जे काही मार्केट बघताय त्या मार्केटमध्ये जर तुम्हाला बघताय, तुम्ही बघितलं तर तुम्हाला विचारलं, चार्ट ओपन केला, तो ऑप्शनचा असू दे, तो फ्युचरचा असू दे, तो इक्विटीचा असू दे, तुम्हाला विचारलं की त्या कॅन्डल बनतायत, त्या प्लेन बनतायत की डोजी बनतायत, फक्त एवढं ओळखता येईल का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं, येस ऑर नो. सिंपल आहे. ठीक आहे, आणि कलर तर एक दिसतोच, ग्रीन आहे का रेड आहे ते पण दिसतं आपल्याला. ठीक आहे, ओके. आता याचं मी नॉर्मल बघून कसं करायचं ते तुम्हाला सांगून दिलेलं आहे. पण कधी कधी काय असतं की अगदी छोट्या छोट्या कॅन्डल मार्केटमध्ये जेव्हा तयार होतात, तर मार्केटमध्ये ना असं वाटतं की प्लेन एक कन्फ्युजन होतं. तर कन्फ्युजन अवॉइड करण्यासाठी याचे टेक्निकल डेफिनेशन पण सांगून देतोय. तर एखादी कॅन्डल जी ही प्लेन का बनते, तर प्लेन बनण्याचं कारण काय बघा. तर ज्या 4 व्हॅल्यू असतात मार्केटमध्ये, ओपन, हाय, लो आणि क्लोज, याच्यावर आपल्याला क्लोज बघायचंच नाही, क्लोज कडे सोडून द्या. ज्या उरलेल्या 3 व्हॅल्यू आहेत, या 3 व्हॅल्यू पैकी कोणत्या तरी 2 व्हॅल्यू सेम असतात. ओपन आणि हाय सेम राहील, किंवा ओपन आणि लो सेम राहील, किंवा हाय लो तर सेम राहू शकत नाही. हाय आणि लो सेम राहिलं तर मग सगळं सेम होऊन जाईल, बरोबर आहे. ते मग हाय लो सेम राहणार नाहीये, तर ओपन आणि लो सेम राहील, किंवा ओपन आणि हाय सेम राहील. म्हणजे प्लेन कॅन्डल मध्ये काय राहील, की कॅन्डल अशी बनेल की जिचा ओपन आणि लो व्हॅल्यू एकच आहे, ओपन पण तोच आणि लो पण तोच, तर ती कॅन्डल प्लेन बनते. किंवा रेड जर असेल तर तिचा ओपन पण सेम राहील आणि हाय पण सेम राहील, सेम व्हॅल्यू आहे. कोणत्या तरी 2 व्हॅल्यू, ओपन हाय लो पैकी 3 पैकी 2 व्हॅल्यू सेम असतील, तर त्या कॅन्डल प्लेन बनतात. आता तुम्ही जाऊन चेक करा बघा, तुम्ही ज्या पण कॅन्डलला प्लेन सांगत होते ना, त्याच्या ओपन हाय लो क्लोज, आता ही कॅन्डल बघा, या कॅन्डलची ओपन व्हॅल्यू आणि लो व्हॅल्यू चेक करा तुम्ही, सेम दिसते का वेगळे दिसते? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं मला फटाफट. व्हॅल्यू सेम आहे का वेगळे? सेम आहे. बघा वरच्या बाजूला ओ एच एल दिसतोय, व्हॅल्यू रीड करता येते का? नाही तर मी परत झूम करायला लागल्यास. डिफरंट नाहीये, ओपन व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू आणि लो व्हॅल्यू चेक करा. ओ एच एल, एक मिनिट थांबा, मी परत लाईन ड्रॉ करतो तिकडं. हा बघा, हे ओपन, हा हाय आणि हा लो, या 3 पैकी 2 व्हॅल्यू आपल्याला बघायच्यात. मी ज्या कॅन्डलवर कर्सर ठेवलेला आहे, तुम्ही मला सांगा, ओपन आणि लो या 2 व्हॅल्यू सेम आहेत, दिसत आहेत का सर्वांना? ओके, म्हणजे बघून पण कळतं. किंवा कधी कधी कसं 5 पैशाचा डिफरन्स राहिला तर काय करायचं सर, 10 पैशाचा डिफरन्स राहिला तर काय करायचं सर, कन्फ्युजन नकोय. एक्झॅक्टली सेम राहील, पॉइंट नंतरची व्हॅल्यू पण सेम आहे बघा, 25,117.60, आणि लो पण एक्झॅक्टली सेम, 5 पैशाचा पण फरक पडत नाही. ज्याला आपण प्लेन म्हणतोय, तसंच रेड साठी पण बघा, जर रेड कॅन्डल असेल तर कोणत्या 2 व्हॅल्यू सेम आहे चेक करा. ओपन आणि हाय, ओ आणि एच या 2 व्हॅल्यू सेम आहेत. क्लिअर दिसतंय का? ओके, आणि म्हणून त्या प्लेन आहेत. तर जर इन केस कोणत्याही कारणास्तव तुम्हाला वाटतं की ही प्लेन आहे का काय वाटतंय, कन्फ्युजन झालं, तर काय करायचं, सरळ चेक करायची ओ एच व्हॅल्यू, ओपन हाय लो या 3 व्हॅल्यू पैकी जर 2 व्हॅल्यू सेम असतील तरच तिला प्लेन सांगायचं आहे. अदरवाईज प्लेन सारखी नको, प्लेन असेल तर प्लेन बोलायचं. ठीक आहे, ऑलवेज व्हॅल्यू चेक करायचं आहे. ठीक आहे, त्यानंतर अजून एक इम्पॉर्टंट आहे,
की आता जर प्लेन कळतं तर डोजी म्हणजे काय, मग तर चारही व्हॅल्यू वेगवेगळ्या, ओपन हाय लो क्लोज सर्व व्हॅल्यू वेगवेगळ्या असतील, म्हणजे ओपन नॉट इक्वल टू हाय नॉट इक्वल टू लो, तर यालाच आपण काय म्हणतोय, डोजी. जे आपण बघितलं वरती खाली दोन्ही बाजूला शॅडो असेल, चारही व्हॅल्यू वेगवेगळ्या असेल, क्लोजवर असतं पण आपण कंडिशन टाकत नाहीये, तर याला आपण डोजी म्हणतो. तर याच्या लागल्यास तुम्ही स्क्रीनशॉट घ्या किंवा मी तुम्हाला नोट्स पाठवून देईल, आणि तुम्हाला हे लक्षात घ्यायचं, ही प्रोसेस लक्षात घ्यायची, आपलं प्लेन कॅन्डल कोणती, डोजी कॅन्डल कोणती. ठीक आहे. आता अजून एक इम्पॉर्टंट कन्सेप्ट का आपल्याला जायचं, की कधी कधी काय असतं बघा, मार्केट जेव्हा मुवमेंट करतो ना, तर असं काही नाही की सर्व कॅन्डल अगदी परफेक्टच मूव्ह करतात. आता इथं बघा भरपूर 4-5 कॅन्डल साईडवेज झाल्या, या 4-5-6 कॅन्डल साईडवेज झालेल्या आहेत. तसं जर सपोज दॅट मी अजून एक मोठ्या टाइम फ्रेम मध्ये पण तुम्हाला दाखवतो बघा. तर जर तुम्ही इथं ऑब्झर्व कराल तर बघा, इथून 1 2 3 या सर्व कॅन्डल काय ती एका खाली वरती साईडवेज मुवमेंट होत आहे. तर हे आपल्याला कळायला पाहिजे की कोणत्या कॅन्डलला इग्नोर करायचंय आणि कोणत्या कॅन्डलला आपल्याला अनालिसिस करायचंय. ओके. तर कोणत्या कॅन्डल बिलकुल व्हॅल्यू नाही, मार्केट तिथल्या तिथं जे खाली वरतीच फिरतोय, साईडवेज मार्केट करतोय, तर तिथं डोकं लावून फायदा नाही. मग त्या कंडिशन मध्ये काय करायचं, त्याच्यासाठीची प्रोसेस काय राहील, तर त्या प्रोसेसला कसं ओळखायचं, तर त्यासाठी आपण काय कंडिशन देतोय, इनसाइडर कॅन्डल. नावात क्लिअर होतं, इनसाइडर म्हणजे कोणत्या तरी मागच्या कॅन्डलच्या मध्येच मार्केट राहत आहे. तर कॅन्डलचा कलर बघा, या ज्या कॅन्डल ज्या दिसतील तुम्हाला, या दोन्ही पण ग्रीन राहू शकतायत, दोन्ही पण रेड राहू शकतायत, पहिली ग्रीन दुसरी रेड, पहिली रेड दुसरी ग्रीन, कलर मॅटर करत नाही. एवढंच मॅटर करतं की जी फर्स्ट कॅन्डल आपली आहे, जी फर्स्ट कॅन्डल आहे, जी प्रिव्हियस कॅन्डल राहील, त्या कॅन्डलचा जो हाय आणि त्या कॅन्डलचा जो लो आहे, या दोघांच्या मध्येच नेक्स्ट कॅन्डल असेल, या दोघांच्या मध्ये जर मार्केट राहत असेल, तर हिला इनसाइडर म्हणायचं आहे. या कॅन्डल ही जी ग्रीन कॅन्डल आहे, ही ग्रीन कॅन्डल इनसाइडर आहे कोणाची, रेड कॅन्डलची. तर जर सपोज हिचा हाय जर या हायच्या वरती निघून गेला असता तर नॉन इनसाइडर झाले असतं, किंवा लोच्या खाली गेला असता तरी पण काही प्रॉब्लेम नव्हता. पण या दोघांच्या मध्ये ज्या ज्या डॉटेड लाईन इथं ड्रॉ केलेल्या आहेत आपण हाय आणि लोच्या, या दोघांच्या मध्ये मार्केट आहे, आणि म्हणून तिला इनसाइडर कॅन्डल म्हणायचं आहे. क्लिअर आहे का सर्वांना? मी चार्टवर जाईल, तुम्हाला विचारेल कॅन्डल इनसाइडर आहे की काय. ओके. तर जस्ट मी कन्सेप्ट तुम्हाला एकदा सांगितलाय, मी विचारतोय. से एक्झाम्पल तुम्ही मला सांगा, या कॅन्डलवर, ही जी कॅन्डल आहे 11:45 जी कॅन्डल दिसते, या कॅन्डलवर मी माझा कर्सर ठेवलेला आहे. तुम्ही मला सांगायचंय ही कॅन्डल प्ले आपली इनसाइडर आहे का नॉन इनसाइडर आहे. यस, इनसाइडर की नॉन इनसाइडर. काय चेक कराल, त्याच्या मागची कॅन्डल बघायची फक्त, त्याची प्रिव्हियस कॅन्डल बघायची आहे. जर नवीन नवीन असाल तोपर्यंत काय करायचं, ही कॅन्डल आहे ना, मागची कॅन्डलचा हाय इथं दिसतोय, या मागच्या कॅन्डलचा हाय इथं दिसतोय, या कॅन्डलच्या आतमध्येच ही कॅन्डल आहे, याचा लो याच्या खाली गेलेला दिसत नाहीये, किंवा याचा हाय पण वरती गेलेला दिसत नाहीये, तर हिला आपण काय म्हणणार, हिला इनसाइडर म्हणणार आहोत. तर जी कॅन्डल इनसाइडर असेल, इनसाइडर साहेब, इनसाइडर काशीनाथ सर, इनसाइडर म्हणजे कोणाच्या तरी आतमध्ये आहे, तर तिला इग्नोर करायचं. मग जर सपोज दॅट मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती मार्केट जात नाहीये, त्या लोच्या खाली मार्केट निघत नाही, याचा अर्थ काय, याचं मिनिंग काय, मार्केटच्या भाषेत जर मी तुम्हाला सांगितलं, तर मार्केटमध्ये हायच्या वरती जात नाही म्हणजे नवीन बायर मार्केटमध्ये येत नाहीये, किंवा एवढी बाईंग मार्केट मध्ये येत नाहीये की मार्केट मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती जाईल, म्हणजे बायर्सची तिथं कमतरता आहे. बायर मार्केटमध्ये एक्साइटेड नाहीये मार्केटला वरती घेऊन जायला, त्यांचा इंटरेस्ट कमी होतोय तर संपतोय. तसंच जर मग बायर मध्ये स्ट्रेंथ कमी आहे, तर मग मार्केटने कुठे जायला पाहिजे, जोरात खाली जायला पाहिजे होतं, सेलरने जोरात मार्केटला खाली न्यायला पाहिजे, मग मार्केटने मागच्या कॅन्डलच्या लोच्या खाली तरी जायला पाहिजे. पण इथं जर बघितलं तर असं दिसतंय की ना बायर या कॅन्डल मध्ये इंटरेस्टेड आहेत, ना सेलर. म्हणजे हा जो टाइम लागलेला, या कॅन्डलला बनायला जेवढा टाइम लागला, त्या दरम्यान मार्केटमध्ये बायर आणि सेलरने खूप जास्त आपली ताकद वापरलेली नाहीये, आणि म्हणून त्याच्यावर आपल्याला आपलं डोकं लावायचं नाहीये. हा पॉइंट किती लोकांना पटतोय, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं.
आपण काय करतो, मार्केटच्या ट्रेंड ओळखायला जातो आणि कंटिन्युअस प्रत्येक कॅन्डलवर डोकं लावणार. तर तुम्ही जेवढ्या वेळेस मार्केट बघणार वरती का खाली, तर मग तुम्ही रॉंग होणार. तुम्हाला लक्षात घ्यायचंय की एक सिलेक्टिव्ह तुम्हाला अप्रोच असणं गरजेचं आहे. बरोबर आहे? परफेक्ट. ओके. तर आपल्याला काय याच्यातून आपल्याला काय करायचं, इनसाइडर कॅन्डल पहिले प्रत्येकाला ओळखता येईल. जर कोणत्याही कॅन्डलला इनसाइडर म्हणायचं म्हणजे मागच्या कॅन्डलच्या ती मध्ये असायला पाहिजे. इनसाइडर ओळखता येईल का? यस ऑर नो? ओके. जर एखादी कॅन्डल इनसाइडर असेल तर तिला तुम्ही काय कराल, सिम्पली इग्नोर करायचंय. त्या कॅन्डलवर अजिबात लक्ष द्यायचं नाही. ती कॅन्डल काय मार्केटमध्ये कामात नाही, जस्ट टाइम वेस्ट केलेला मार्केटने, म्हणजे साइडवेज मार्केट चालू आहे. ओके, क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत? ओके. आता ही गोष्ट जर क्लिअर असेल तर आता मग आपण जर इग्नोर कोणाला करायचं ते कळत आहे, पण मग ट्रेंड ओळखण्यासाठी कोणती कॅन्डल आपल्याला कामाची आहे, त्या कॅन्डलला कसं ओळखायचं, त्यासाठीची प्रोसेस मी तुम्हाला एक फायनल प्रोसेस सांगून देतोय की आपल्याला काय पाहिजे, डिसायसिव्ह, म्हणजे ज्याच्यावर मला डिसिजन घ्यायचं आहे. तर डिसिजन घेणारी कॅन्डल कोणती, तर डिसायसिव्ह कॅन्डल कंडिशन काय. आपल्याला ऑप्शन मध्ये ट्रेडिंग करायची म्हणून मी ऑप्शन मास्टर लिहितोय. अदरवाइज तुम्ही इक्विटीचा ट्रेंड ओळखा, फ्युचरचा ओळखा, तुम्ही कुठेही काम करा, कन्सेप्ट सेम राहील. याच लॉजिकने तुम्हाला क्रूड ऑइलचे ट्रेड ओळखता येतील, तुम्हाला सिल्वरचे ट्रेड ओळखता येतील, तुम्हाला अजून सपोज अजून दुसरं कोणतं एखादं स्टॉक मध्ये काम करायचे त्याचे पण ट्रेंड ओळखता येतील. तर मी फक्त चार्ट रीड करण्याची प्रोसेस आज शिकवेल. त्याचे ऍप्लिकेशन अजून आपण पुढे नंतर बघणार आहोत, त्याची चिंता करू नका. तर कोणत्या कॅन्डलला कामाची कॅन्डल, डिसायसिव्ह कॅन्डल म्हणायचंय, ज्याच्यावर आपल्याला निर्णय घ्यायचा आहे. डिसायसिव्हचा अर्थ जसा होतो की निर्णायक. तर ती कॅन्डल कोणती राहील, तर पहिले तर ज्या कॅन्डलवर मला डिसिजन घ्यायचंय ना, ती प्लेन असायला पाहिजे. ती डोजी राहून चालणार नाही. डोजी म्हणजे काय, वरती खाली दोन्ही बाजूला मार्केट कॅन्डल लाईन तयार करतायत, त्या कॅन्डल मला इग्नोर करायच्या, त्या पण मला नकोय. तर पहिली कंडिशन, मस्ट बी अ प्लेन. आणि दुसरं काय, ऑब्विसली आता आपण जे बोललो की ती इनसाइडर नकोय, नॉन इनसाइडर पाहिजे. म्हणजे प्लेन पाहिजे आणि नॉन इनसाइडर पाहिजे, नवीन हाय किंवा नवीन लो मारणारी कॅन्डल पाहिजे. जर अशा दोन्ही कंडिशन एखादी कॅन्डल सॅटिस्फाय करत असेल तर त्या कॅन्डलला आपल्याला डिसायसिव्ह कॅन्डल म्हणायचं आहे. जमलंय का? कळेल सर्वांना? नवीन लोकांना थोडं जास्त होतंय का थेरी आज? पहिला दिवस आहे, एकदा एक कन्सेप्ट क्लिअर झाले का सगळं प्रॅक्टिकलच करू आपण, त्याची चिंता करू नका. पण इम्पॉर्टंट आहे का बघा, कारण की याच्यानंतर आपण जे काही मार्केटला अनालिसिस करतोय हे सर्व कन्सेप्ट मी वापरत असतो पुढे, म्हणून त्यासाठी आपल्याला हे कन्सेप्ट क्लिअर असणं खूप जास्त गरजेचं आहे. सर्वांना क्लिअर असतील तर क्लिअर सांगायचंय. आता मी काय करतो, एक काम करतो बघा, तर मलाच कळेल की तुम्हाला क्लिअर आहे की नाही. एक प्रश्न विचारूया आपण. सपोज एक्झाम्पल, मी एक कॅन्डलवर कर्सर ठेवतो. आता याच कॅन्डलवर मी कर्सर ठेवतोय जे आता बघितलं. ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे का, चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं मला. आता पहिले विचारायचं, ही प्लेन आहे का? यस, चेक करा. प्लेन असेल तर प्लेन दिसतंय, पहिली कंडिशन तर क्लिअर झाली. पण दुसरी काय, नॉन इन्साइडर आहे का, मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती गेली की नाही गेलेली आहे, म्हणजे ती प्लेन तर आहे. पहिली कंडिशन बरोबर झाली पण दुसरी कंप्लीट नाही झाली. दोन्ही क्लिअर असतील, दोन्ही कंडिशन जर सॅटिस्फाईड करत असेल तरच तिला आपल्याला समजायचं की ती माझी डिसायसिव्ह आहे. तर इनसाइडर असल्यामुळे तिला इग्नोर करेल. आता ही बोला, या कॅन्डलला आपण डिसायसिव्ह कॅन्डल म्हणू शकतो का? 11:15 वाजता जी कॅन्डल बनलेली आहे त्या कॅन्डलला आपण डिसायसिव्ह कॅन्डल म्हणू शकतोय का? यस ऑर नो? मुकेश सर यस. ज्यांनी नो सांगितलंय त्यांना मला पहिले काही डाऊट असतील तर पहिले विचारायचे. यस म्हणू शकतोय. बघा, पहिली गोष्ट तर तिला प्लेन बघायचं. बघा, ओ एच एल, ओपन, हाय आणि लो, या तीन पैकी दोन व्हॅल्यू सेम दिसतात तुम्हाला. ओपन आणि लो व्हॅल्यू सेम आहे, तर प्लेन तर आहे. त्याच्यानंतर मागच्या कॅन्डलच्या हायच्या वरती गेलेली आहे. ही जी प्रिव्हियस कॅन्डल, आता या कॅन्डलचा जर मी विचार करतोय तर तिची प्रिव्हियस ही झाली. तर या कॅन्डलचा जो हाय होता तो इथं होता,
त्याच्यापेक्षा नवीन हाय मार्केटने क्रिएट केलेला आहे, म्हणजे नवीन हाय पण बनतोय, म्हणजे बायर इथं ऍक्टिव्ह होते आणि इथं प्लेन पण बनलेली आहे, प्लेन प्लेन पण आहे आणि नवीन हाय पण करते. याला म्हणतो डिसायसिव्ह कॅन्डल. जमेल का सर्वांना? कारण की हे ज्याला कळलं डिसायसिव्ह कॅन्डल कोणती आहे आणि कोणती नाही हे कळलं, याचा अर्थ असं समजायचंय तुम्हाला 90% मार्केटचा ट्रेंड ओळखता आलाय. 90% काम झालेलं तुम्हाला. याच्यानंतर खूप जास्त कॉम्प्लिकेशन नाही आहे, अगदी सिंपल. सगळ्यात डिफिकल्ट गोष्ट सांगतो मी, असं समजा याच्यानंतर आपल्या पूर्ण ट्रेनिंग मध्ये याच्यानंतर सर्व गोष्टी इझी राहतील. जर कोणाला या कन्सेप्ट मध्ये काही डाऊट असतील, काही शंका असतील, तर प्रश्न नक्कीच विचारायचे. आता बघा परत एकदा या कॅन्डलला काय म्हणाल? डिसायसिव्ह म्हणायचंय का नाही? या कॅन्डलवर डिसिजन घ्यायचंय की इग्नोर करायचं? चार्ट बॉक्स मध्ये फटाफट रिप्लाय करायचा. डिसायसिव्ह आहे की नाही? यस और नो? नो 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 नो, इग्नोर करा. का? बघा तिचं प्लेन तर दिसतंय का बाजूला, मान्य आहे, पण नुसतं प्लेन होऊन चालत नाहीये, नवीन हाय पण मारायला पाहिजे तरच ती कामाची, नाही तर इग्नोर करणे. ठीक आहे, ओके. अजून या कॅन्डलला बोला, हिला डिसायसिव्ह म्हणूया का आपण? का नाही म्हणायचं ते पण सांगायचं, आता कारण पण सांगा का. प्रॉब्लेम काय त्यामध्ये? डोजी आहे, परफेक्ट. डोजी असल्यामुळे ती आपल्या कामाची नाही आहे, तिला आपण जस्ट इग्नोर करणार. प्लेन पाहिजे, पहिले प्लेन असेल तरच पुढच्या गोष्टी करूया. ही कॅन्डल बघा, ही कॅन्डल मी जे कलर मार्क करतोय, यस या कॅन्डलचं बोलतो. ठीक आहे, ज्यांना कळत नाही त्यासाठी मी कलर मार्क करतो. ओके, आता बोला ही कॅन्डल. यस 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 यस. आता तुम्ही सांगायचंय मग कॅन्डल डिसायसिव्ह आहे की नाही आहे हे ओळखणं इझी वाटतंय का डिफिकल्ट वाटतंय? प्रत्येकाने चॅट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. जर कोणाला नाही कळलं मी परत रिपीट करायला रेडी आहे. इझी आहे, ओके. आता मी टाइम फ्रेम बदलतो. 30 मिनिटं घेतली होती, मी टाइम फ्रेम चेंज करतो, 15 मिनिटं घेतो आणि सेम प्रश्न विचारेल तुम्हाला. आता मी एक कॅन्डलवर कर्सर ठेवेल. ओके, ही कॅन्डल बोलायची मला. प्लेन आपलं डिसायसिव्ह आहे की नाही आहे, येस और नो? प्लेन असायला पाहिजे आणि नॉन इनसाइडर असायला पाहिजे. डिसायसिव्ह आहे का, येस और नो? आहे. आता बघा, तुम्हाला 30 मिनिटाचा चार्ट पण रीड करता आला आणि 15 मिनिटाचा पण रीड करता आला, बरोबर आहे. आपल्याला काय वाटतं, मार्केट मला शिकायचंय, मग ते 5 मिनिटाची स्कॅल्पिंग करण्यासाठी मला काहीतरी वेगळं शिकावं लागेल, मला लॉंग टर्मच्या याच्यासाठी वेगळं. तुम्हाला चार्ट रीड करता आला ना, तर तुम्ही मंथली चार्ट पण रीड करू शकताय, तुम्ही डेली चार्ट पण रीड करू शकताय, तुम्ही 30 मिनिटाचा चार्ट पण रीड करू शकताय आणि तुम्ही 1 मिनिटाचा चार्ट पण रीड करू शकताय. रीड करण्याची प्रोसेस सगळीकडे सेम आहे. कोणती टाइम फ्रेम लावा. से एक्झाम्पल मला वाटलं की मी 5 मिनिटं लावतो, 15 मिनिटं नको, मला 5 मिनिटं लावायचे. ठीक आहे, तर मी 5 मिनिटं लावून दाखवतो. याच्यात पण एक्झॅक्टली सेम प्रोसेस तुम्हाला फॉलो करायची राहील. ओके, बोला. कॅन्डल प्लेन डोजी काय वाटतंय? बरोबर आहे. आता मी काय लावलंय चार्ट टाइम फ्रेम? 5 मिनिटं लावलंय, 5 मिनिटं. बघा, तर तुम्ही 5 मिनिटाचं चार्ट पण रीड करू शकताय, तुम्ही 15 मिनिटाचं रीड करू शकताय, तुम्ही डेली रीड करू शकताय, तुम्ही मंथली रीड करू शकताय.
तर कॉन्फिडन्स येतोय मार्केट अवघड नाहीये. आपल्याला वाटतं की आपण खूप जास्त वेगवेगळ्या प्रकारे मार्केट बघण्याचा विचार करतो म्हणून ते सगळं डिफिकल्ट वाटतंय. तुम्ही 2 मिनिटाचा चार्ट लावा. मी तुमच्यासाठी सपोज दॅट 1 मिनिटाचा चार्ट लावून दाखवतो. 1 मिनिटाचा चार्ट लावून दाखवतो. हा आहे 1 मिनिट बघा, 1 मिनिट. सेम कन्सेप्ट वापरायचे. बोला, कॅन्डल प्लेन आहे का डोजी आहे? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं फटाफट. बघा, ओके. तसं सपोज एक्झाम्पल ही कॅन्डल बोला. आता आता आपण थोडं बघूया. ही कॅन्डल बोला, ही वाली ज्याच्यावर माझा कर्सर आहे त्याला थोडस मी मोठे करतो. बोलायचं फटाफट, सर्वांनी आन्सर करायचं आहे. ओळखता येईल का सर्वांना? यस. बघा, ही प्रत्येक कॅन्डल तुम्ही ऑब्झर्व करा की अशा प्रकारे मार्केट असं मूव्ह करतो, असं खाली जातो, असं मार्केट वरती जातं. तुम्हाला काय करायचं? कॅन्डल प्लेन एक डोजी एवढं ओळखायचं. एवढं काम, पहिलं काम आहे आपलं. प्रत्येकाला जमेल का? कोणी बोलेल सर मला हे निफ्टी मध्ये जमतंय पण बँक निफ्टी मध्ये जमेल का? 2 मिनिटांसाठी बँक निफ्टीचा चार्ट पण लावूया. आपल्याला त्या दोघांवर फोकस करायचं म्हणून मी ते घेतोय. ओके. आणि मी वन बाय वन ती पूर्ण प्रोसेस करून दाखवेल. या लेवल कशा कॅल्क्युलेट करायचं ते पण सांगेल. हे इंडिकेटर काय असतं ते पण देणार, चिंता करू नका. ओके. तर टप्प्याटप्प्याने मी त्या लेवलपर्यंत घेऊन जाईल. ओके. आता बघा, आजचं मार्केट आहे, ही कॅन्डल आहे. प्लेन म्हणाल की डोजी म्हणाल, काय म्हणायचं? बँक निफ्टीचं चार्ट बघा इथं, निफ्टी बँक इंडेक्स. हिला आपण काय म्हणतोय? डिसाइसिव्ह. ओके. हिला काय म्हणणार आपण? नॉन डिसाइसिव्ह. काय इग्नोर करायचं त्या कॅन्डल आपल्या कामाचं नाही, त्याला इग्नोर करूया आपण. बरोबर, ठीक आहे. तर सपोज मी जर तुम्हाला बोललो की आता इथं बसलंय, याच्यानंतर पुढे कोणती कॅन्डल आहे का? ही आजची शेवटची कॅन्डल आहे. आणि इथून उद्या मार्केटमध्ये काय करायचं? अल्टिमेटली आपण हे सगळं का करतोय? उद्याचा ट्रेंड ओळखण्यासाठी. तर तुम्ही इथं बसलेला आहात या मिनिटाला, आणि इथून उद्या मार्केटमध्ये काय होणार आहे ते मला ओळखायचंय. तर त्याच्यासाठी, त्या गोष्टीसाठी मी तुम्हाला जर एक गोष्ट विचारलं की तुम्ही इथं आलेला आहात, शेवटच्या कॅन्डलवर तुम्ही आहात, इथून सगळ्यात मागे मागे, आता मग पुढे तर गेलेलं नाही ना, पुढे अजून मार्केट यायचं बाकी आहे. तर सगळ्यात लेटेस्ट, जी काही लेटेस्ट डिसाइसिव्ह कॅन्डल असेल ती कॅन्डल तुम्ही मला शोधून देऊ शकतात का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करा. जे काही मार्केटमध्ये तुम्ही आलेला तिथून मार्केटमध्ये लेटेस्ट नजदीकच्या टायमामध्ये कोणती डिसाइसिव्ह कॅन्डल बनली तेवढं मला पाहिजे फक्त. जमेल का प्रत्येकाला? आपण करूया बघा कसं करायचं. तर ही जी काही लास्ट कॅन्डल मार्केटमध्ये बनलेली आहे, लास्ट कॅन्डल आहे. हा, या लास्ट कॅन्डल सगळ्यात शेवटची पहिले तिला विचार करूया, ती आहे का डिसाइसिव्ह? ती असेल तर काम संपलं. बोला, या शेवटच्या कॅन्डलला तुम्ही डिसाइसिव्ह कॅन्डल म्हणाल का? चार्ट बॉक्स मध्ये रिप्लाय करायचं. आता व्हॅल्यू रीड करायच्या. 1 मिनिट थांबा, मी थोडस तुमच्यासाठी कॅन्डलचा व्हॅल्यू रीड मोठा करतो. ओके. हे बघा, ओ एच आणि एल, ही कॅन्डल तुमच्यासाठी डिसाइसिव्ह आहे की नाही? यस ऑर नो, तेवढं मला सांगायचं. चेक करा बघा. ओ एच, बघा स्टेप काय लक्षात घ्यायची, कधी पण कोणत्या कॅन्डलवर डोकं लावायचं ना, तर त्याच्या ओपन हाय लो बघा. या 3 पैकी 2 व्हॅल्यू सेम दिसतात का? ती प्लेनच नाही बघा. दुसरं लांबून बघू ना, वरच्या बाजूला एक छोटी वीक दिसते. ओपन व्हॅल्यू आणि हाय व्हॅल्यू मध्ये फरक आहे बघा, 3-4 रुपयाचा फरक दिसतोय. 54,888.60 आहे. आणि हाय आहे 54,891.15. याचा अर्थ ओपन आणि हाय सेम नाहीये. म्हणून हिला आपण काय म्हणणार? डोजी की प्लेन? पहिले ते सांगा. हिला काय म्हणूया आपण? डोजी म्हणायची की प्लेन म्हणायचं? डोजी. डोजी असेल तर सरळ इग्नोर करू नका, सरळ सोडून द्या. तिला तिला इग्नोर करायचंय. बोला, ही हिला डोजी म्हणणार का प्लेन?
अगेन तिला पण इग्नोर करा, जोपर्यंत प्लेन भेटत नाही तोपर्यंत मागे जायचंय. बोला हिला काय म्हणाल, डोजी की प्लेन? प्लेन. प्लेन तर भेटली, दुसरं काय, नॉन इन्साइडर पाहिजे. आता मागच्या कॅन्डलच्या लोच्या खाली नवीन लो बनवलेला आहे, याचा अर्थ ही नॉन इन्साइडर पण आहे, कोणत्या मागच्या कॅन्डलच्या आतमध्ये नाहीये. तर मग ही कॅन्डल डिसायसिव्ह आहे असं आपण म्हणू शकतो का? यस ऑर नो? म्हणू शकतोय. यस, बस झालं. तुम्ही जेव्हा पण मार्केट म्हणाल, मी आता या मिनिटाला आलो, उद्या काय होणार आहे, तर इथून मी मागे मागे गेलो आणि जी पहिली मला डिसायसिव्ह भेटेल त्या कॅन्डलला मला फाइंड आउट करायचे डेली. डेली मला काय करायचंय, मार्केट क्लोज झाल्यानंतर सगळ्यात शेवटची म्हणजे शेवटून शेवटच्या कॅन्डल पासून मागे जाईल आणि जी लेटेस्ट कॅन्डल मार्केटमध्ये डिसायसिव्ह बनली असेल ती शोधे. का मी बोलतोय, कारण की भाई ही पण डिसायसिव्ह आहे, ही पण आहे, ही पण आहे, या नाहीयेत, ही पण आहे, ही पण आहे, एकापेक्षा जास्त कॅन्डल डिसायसिव्ह एका दिवसात बनवू शकतायत. आपल्याला काय पाहिजे, तुम्ही जेव्हा याल, आता ही डिसायसिव्ह आलेली, आता म्हणजे काय, ही आली, याच्यानंतर पुढे काय होईल ते मला शोधायचं. त्याच्यासाठी बाईंग कुठं होईल, सेलिंग कुठं होईल, बायर सेलरने ओपन इंटरेस्ट काय तयार करून ठेवलेला आहे, या सर्व गोष्टी आपल्याला इथं आता बघायच्या आहेत. तर तुम्ही जेव्हा पण मार्केट समोर आला, तुम्ही एवढं सगळं का शिकलो, त्याचे कारण हे आहे की तुम्ही आल्यानंतर ज्या टायमाला मार्केटमध्ये आला तिथून लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल तुम्हाला फाइंड आउट करता यायला पाहिजे. आता असं काही नाही की 3:30ला, जसं आपण आता 3:30 आला म्हणून इथं गेलो, कोणी बोले सर मी 12 वाजता आलो, ठीक आहे ना. तुम्ही जेव्हा आले, से एक्झाम्पल 2 मिनिटासाठी मी या कॅन्डलवर कन्सल्ट इथं इथं बसलेलं आहे, ओके, 12:15 वाजता तुम्ही मार्केटमध्ये आलात, तर इथून पुढे तर काही माहित नाही काय झालेलं आहे. तर तुम्ही जेव्हा मार्केटमध्ये आल तिथून मागे मागे जायचंय आणि सगळ्यात लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल शोधायची आहे. जेव्हा पण येणार डेली प्रोसेस करायची आहे. लाईव्ह मार्केटमध्ये पण करता येईल आणि मार्केट क्लोज झाल्यावर पण करता येईल. तुम्ही आल्यानंतर लेटेस्ट डिसायसिव्ह कॅन्डल आता मार्केटमध्ये कोणती आहे ती आपल्याला शोधायची, त्याच्यावर आपल्याला आपला कर्सर आणून ठेवायचा आहे. एवढं जमेल का प्रत्येकाला? येस ऑर नो? हे मी का सांगतोय, मला अजून अॅक्युरेसी वाढवायची म्हणून मी हे करतोय. अदरवाइज मी सिंपल सांगितलं, सही मार्केटची क्लोजिंग आहे, शेवटच्या कॅन्डलवर कर्सर ठेवा, तरी तुम्ही काम करा, तरी सुद्धा काही हरकत नाही, काम होऊन जाईल. जी 85% अॅक्युरेसी, 90% अॅक्युरेसी, ती 75% होऊन जाईल. ओके, जर कोणाला काहीच जमलं नाही, शेवटच्या कॅन्डलवर कर्सर ठेवून काम केलं तरी पण ओके होऊन जाईल, ठीक आहे. पण आपल्याला जर एवढं थोडंसं करू, खूप काही अवघड नाहीये, फक्त डिसायसिव्ह कॅन्डल, प्लेन कॅन्डल आणि नॉन इन्सर्ट, त्या कॅन्डलवर कर्सर ठेवायचं आहे, त्या टायमाचा मला व्हॅल्यू रीड करायचं आहे, बस. एवढं काम जर जमलं तर आपली अॅक्युरेसी जवळजवळ 10 to 15% ने वाढणार आहे. आणि म्हणून हे इम्पॉर्टंट पॉइंट आहे. आणि चार्ट पण रीड करता येईल, बाकी सर्व गोष्टी पण कळतील, मार्केटचे ट्रॅप कसे बनतात, या सर्व गोष्टी आपल्याला अंडरस्टँड करायच्या आहेत. तर आजसाठी मार्केटसाठी तुम्ही जेव्हा पण याल त्यानुसार फक्त डिसायसिव्ह कॅन्डल, तुम्ही आल्यानंतर डिसायसिव्ह कॅन्डल पाहिजे मला, ती प्रत्येकाला ओळखता येईल. एवढं जर प्रत्येकाला जमत असेल, तुम्ही 10 वाजता या, 11 वाजता, 12 वाजता, 1 वाजता, किंवा आपण आता बसून उद्याच्या मार्केटचा ट्रेंड बघू. तुम्ही जेव्हा आले इथून मार्केटची लेटेस्ट कॅन्डल मला शोधून द्या, तिथून पुढे मार्केटमध्ये काय होणार ते तुम्ही स्वतः सांगाल. एवढी प्रोसेस जर तुम्हाला जमत असेल तर चार्ट बॉक्स मध्ये क्लिअर लिहून पाठवायचंय, बाकीचं ट्रेंड अनालिसिस उद्या सुरू होईल. यस, काही डाऊट असेल तर विचारायच्यात. पहिले क्लिअर आहे का, जमेल? अजून नक्कीच बघा, प्रॅक्टिस भरपूर होईल, चिंता करू नका, पण हा सगळ्यात इम्पॉर्टंट पॉइंट. जमेल? परफेक्ट. ओके, तर सेशन, हे ट्रेंड, ही कॅन्डल ओळखण्याची प्रोसेस, आजचा सेशन तुम्हाला कसा वाटला? इझी वाटला, डिफिकल्ट वाटला, काय वाटतंय ते तुम्ही लिहू शकताय. तुम्हाला काही क्वेरी येते, काही गोष्टी क्लिअर नसेल झाल्या, ते तुम्ही मेन्शन करू शकताय, इथं मेन्शन करा, किंवा मी आता ही रेकॉर्डिंग तुम्हाला पाठवेल. रेकॉर्डिंग आल्यानंतर तुम्हाला काही डाऊट आला, ते डाऊट मला चार्ट बॉक्सवर किंवा व्हॉट्सअपला लिहून पाठवले तरी चालतील. उद्याच्या सेशन मध्ये मी ते पॉइंट सर्व क्लिअर करेल. ओके, काही डाऊट असेल, काही शंका असेल तर परत विचारायचं. हा, पीडीएफ भेटेल साहेब, पीडीएफ सेंड करेल मी, चिंता करू नका, पीडीएफ पाठवतो तुम्हाला. जी व्हॉट्सअप कम्युनिटीमध्ये मी कनेक्ट केलेलं आहे सप्टेंबरची आपली गोल्डन स्प्रेड स्ट्रॅटेजीची,
त्याच्यात मी आजचा पीडीएफ टाकून देईल. आय होप आज काही जास्त तुम्हाला कन्फ्युजन नको राहायला. येस, ठीक आहे. मी पीडीएफ टाकतोय आणि आजची रेकॉर्डिंग पण टाकतोय. एकदा बघा, काही डाऊट आले लाईव्ह मार्केटमध्ये, उद्या दिवसभरात तुम्हाला जेव्हा काही डाऊट आला तर तो डाऊट मला तुम्ही व्हॉट्सअपला टाकून ठेवला तरी चालेल. उद्याच्या सेशनमध्ये मी तो रिपीट करेल. एकदा उद्या आपण बसून बुधवारचा ट्रेंड कसा ओळखायचा, आजचा लेवल काय ते आपण मी तुमच्या समोर लागलं असेल तर ठेवून देतोय की उद्या मार्केटमध्ये मी कसं केलं ते आता उद्या तुम्हाला कळून जाईल. मी आता आपल्याला त्याच्यात कन्फ्युजन नको वाढायला. कसं एक 40-50 मिनिटानंतर आपण जर ती परत गोष्ट शिकत राहिलो तर आपल्याला वाटतं की मी ऐकतोय पण आपल्या डोक्यात जात नाही. तर म्हणून आपण एक 45-50 मिनिट्स आपण सेशन घेत जाऊया. 10 मिनिटाचं 15 मिनिटाचं क्वेश्चन आन्सर आणि ही प्रोसेस आपण डेली करायची. ठीक आहे. या पद्धतीने बघा, आता ही लेवल आहे उद्यासाठी. मार्केट इथं आहे. या रेंजचा खाली मार्केट गेलं तर उद्या आपण मार्केटमध्ये मंदी करणार आहोत आणि या रेंजच्या वरती गेलं तर आपण तेजी करणार आहोत. आणि याच्या लेवल वगैरे तुम्हाला येऊन जातील उद्या. आपल्या टेलिग्राम ग्रुपला आपण येतील. 2 दिवस अजून द्या. एकदा ट्रेंड जमायला लागला का मग मी स्ट्रॅटेजीवर येईल की ऑप्शन बाईंग कसं करायचंय किंवा ऑप्शन हेजिंग कसं करायचं. ट्रेंड जमायला लागला का मग आपण स्ट्रॅटेजीवर मूव्ह करूया. ओके, ठीक आहे. काही डाऊट असेल, काही शंका असेल तर प्रत्येकाने विचारायचे आहेत. आणि जर चॅट बॉक्स मध्ये न विचारता डायरेक्टली बोलायचं असेल तर हँड राईज करा, मी माईक अनम्यूट करतो. येस मॅडम, बोला. दिलीप सर, यस, मी तुम्हाला बोललो होतो की आपण 9चा टाइम करणार आहे, तर त्यामुळे चिंता करू नका. आता 9च्या ही पूर्ण प्रोसेस करेल. अरविंद सर बोला साहेब. तुम्ही तुमचा माईक अनम्यूट करायचं आणि बोलायचं. यस. आज मी लेट अटेंड केलं. लेट होते तर रेकॉर्डिंग पाठवून देईल. नाही नाही, त्यासाठी नाही सर. मी टेलिग्राम ग्रुप नाहीच आहे कुठल्या. मी फक्त व्हॉट्सअप ग्रुपमध्ये आहे. तर मला टेलिग्राम ग्रुपमध्ये ऍड करा ना. आकाश सरांचा नंबर आहे तुमच्याकडे 88 वाला? हा, त्यांना मी आता अहिरे सरांना फोन केलेला. हा हा, आहे बरोबर. तर तुम्ही त्यांना ते गाईड करतील किंवा तुम्ही मला व्हॉट्सअपला टाकून ठेवा, ते बघून तुम्हाला ऍड करून देईल, लिंक टाकून देतो. ठीक आहे. आणि दुसरा कॅल्क्युलेटर आहे ना, कुठे शोधायचा? कोणतं कॅल्क्युलेटर? आता हे तुम्ही रेंज काढता ना, तो हा, ते कॅल्क्युलेटर. उद्या येईल ना, आपलं उद्या येईल ना त्याचं. अच्छा, उद्या येईल ना. ओके उद्या मी ओके शिकवतो मध्ये कसं करायचं. ठीक ओके आहे. ओके. थँक्यू सर. नक्की. जर अजूनपर्यंत टेलिग्रामचे ग्रुप वगैरे तुम्ही कोणी जॉईन नसतील केले तर त्याचं पण आकाश सरांशी कनेक्ट करून टेलिग्राम ग्रुप वगैरे जॉईन करून घ्या. ओके ओके. येस. सुधा मॅडम बोला. हा सर, ते टेलिग्रामला मी ते TCSचे वगैरे स्टॉकचे बघितले ना तुमचे, ते बाय आणि सेल, मला त्यातलं कन्फ्युजन जमेल नाही ना, कळत. जमेल ना. अजून आता तर त्या मी पहिले ट्रेन ओळखायला लागलो ना. बघा, आपण त्या लेवल देतोय ना, ही बाईंग रेंज सेलिंग रेंज देतोय. तर सर्वांचे चार्ट बनवण्यापेक्षा बाकीला एक लिहून पाठवतो. ठीक आहे. तर एकदा हे जमलं का ज्यांना सपोज त्याच्याकडे 5,000 पेक्षा कमी बॅलन्स आहे, मग तो इक्विटीमध्ये एक एक 2-2 शेअर्स करतो, ट्रेड करतो सुरुवातीला प्रॅक्टिस करण्यासाठी. म्हणून मला आपण ते फक्त 3-4 लेवल. मला ऍटलीस्ट फक्त बॅक टेस्ट साठी करायचंय. मला तर ऑप्शन सेलिंग वर फोकस करायचा आहे नक्कीच ना, ओनली. म्हणून त्यासाठी मी ते देतो की कोणाला बॅक टेस्ट करायचे किंवा कॉन्फिडन्स साठी किंवा निफ्टीमध्ये वर्क होतंय, बँक निफ्टीमध्ये वर्क होतंय, मग स्टॉक साठी बघता येईल का, सगळीकडे बघा. गेल्या आठवड्याभर हे लेवल दिले ना. ठीक आहे. तर त्या लेवल तुम्हाला 2 दिवसानंतर कळायला लागतील, चिंता करू नका. हा नाही, म्हणजे ते बाईंगचं आणि सेलिंगचं, म्हणजे त्या बाईंग करायचं का सेलिंग करायचं ते एक्झॅक्ट म्हणजे मला तसं समजलं नाहीये. नाही. बाईंग कोणत्या प्राइसचा वरती गेलं तर बाईंग करायचं आणि कोणत्या प्राइसचा खाली गेलं तर शॉर्ट सेल करायचं, असं त्याचं मिनिंग. ओके ओके, हा, आता कन्फ्युजन झालं, माझं प्रॉब्लेम सॉल्व. ठीक आहे सर, थँक्यू. चालेल. अजून कोणाला काही डाऊट असेल तर विचारायचं. ओके, चलो. तर आय होप प्रत्येकाला प्रोसेस क्लिअर आहे, त्यामुळे डाऊट काही नाही राहणार. तर मी रेकॉर्डिंग स्टॉप करतो आणि उद्या परत सेम टाइमला आपल्याला कनेक्ट करायचं आहे. आज जी लिंक पाठवली त्या लिंकने तुम्हाला कनेक्ट करायचंय कम्युनिटीला. आपल्या कम्युनिटीवर व्हॉट्सअपला कम्युनिटीला जी आपण सप्टेंबर बॅचची आपण गोल्डन स्प्रेडची कम्युनिटी बनवली, त्याच्यावर तुम्हाला लिंक येतील. आज 4-5-6 वेळेस टाकल्या असतील, उद्या कधी 1 किंवा 2 वेळेस टाकलं तरी काम होईल असं मला वाटतंय. तर उद्या संध्याकाळी 8:30च्या दरम्यान पर्यंत सकाळी पण एकदा टाकून देईल. तर ती प्रोसेस आहे. उद्या संध्याकाळी 9 वाजता सेम टाइमला सेशन राहील. थँक्यू सो मच. गुड नाईट.